नमस्कार, मी शेफ स्वानंद फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती पोह्यांच्या पापडाची। आज आपण वाळवणीचे पोह्याचे पापड करणार आहोत। आता आम्ही इथे कोकणात खेडेगावात राहतो, इथली एक गंमत तुम्हाला सांगायची तर असे जेव्हा पापड वगैरे जेव्हा वर्षभराच्या साठवणीचे करायचे असतात त्यावेळेला शेजारी पाजारी मैत्रिणी आईच्या वगैरे असे सगळे आम्ही एकत्र जमून एकत्र पापड घालतो। आज आमच्याकडचे झाले की उद्या कोणाकडचे, मग परवा कोणाकडचे, असे सगळ्यांकडे सगळे एकत्र जमून जे काही वर्षभराचे पापड आहेत ते आपण घालत असतो। तर आज आमच्याकडे आम्ही पापडाचा घाट घातलाय। उडदाचे पापड आमचे काही कारणास्तव लवकर घालून झाले ह्यावेळेस, पण आज आम्ही सगळे एकत्र जमून पोह्याचे पापड घालणार आहोत। त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। आज आम्ही 1.5 किलोचे पोह्याचे पापड करणार आहोत। त्याच्यामध्ये 2 प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। एक आहेत हिरव्या वाटणातले पोह्याचे पापड आणि दुसरं लाल तिखट वापरून जे रेग्युलर आपण पापड करतो ते, म्हणजे जशी मिरगुंड असतात तशा प्रकारचे पोह्याचे पापड। तर आज आईच्या मैत्रिणी सगळ्या येणार आहेत इथे पापड करायला आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला आम्ही पारंपरिक पद्धतीने पापड कसे करतो ते तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात पहिले आम्ही इथे 1.5 किलो पोहे घेतले, ते आपण आता भाजून घेणार आहोत। मग ते वाटायचे आणि मग त्याचं पीठ आपण गिरणीवरनं दळून आणणार आहोत। ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो म्हणून हा पहिले व्हिडिओ शूट करतोय। हे झालं की मग पीठ दळून आणलं की आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। इथं तुम्ही बघू शकता हे 1.5 किलो पोहे घेतलेत, हे आपण भाजून घेणार आहोत। आता यातलं जवळजवळ अर्धा किलोचं पीठ जे आहे ते आपल्याला पापड लाटताना वापरायला लागेल। तर आता हे सगळे आपण पापडासाठी लागणारे पोहे आहेत ते भाजून घेऊया। सगळे पोहे एकदम भाजणार नाहीये, थोडे थोडे पोहे घेणार आहे, ते भाजणार आहे आणि ह्यामध्ये काढून ठेवणार आहे। छान चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। मी ह्यातले थोडे पोहे काढून घेतो। जवळपास अर्धे पोहे मी कढईमध्ये काढून घेतलेत आणि हे आपल्याला मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त हाय हीटवर आपल्याला हे भाजून घ्यायचे नाहीयेत, नाहीतर हे चुरचुरीत होत नाहीत। मंद आचेवरती एक 5 ते 10 मिनिटं छान चुरचुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपल्या पोह्यांचा रंग आहे आता हा हलकासा बदलायला लागलाय आणि हे छान कुरकुरीत व्हायला सुरुवात झालीत। हातावरती घेतले की असे छान चुरले गेले पाहिजेत, इतपत आपल्याला ह्याला भाजायचं आहे। छान भाजून घेतले की पोह्याचं पीठ जे असतं पापडाचं ते छान फुलून येतं, त्यामुळे पोहे चांगले भाजणं खूप महत्त्वाचं असतं। इथे ही जी पोह्यांची आपली पहिली बॅच आहे ती इथे मी भाजून झालेली आहे। आता इथे मी एक मोठी परात घेतली, ह्या परातीमध्ये मी हे काढून घेणार आहे। काढून आपल्याला ह्याला पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून हे लवकर गार होतील। आता पुढचे पोहे मी यामध्ये काढून घेतो आणि ते पण आपण असेच भाजून घेऊया। आपले सगळे पोहे आता इथे भाजून झालेत। मी हे पण पोहे ह्याच पोह्यांवरती काढणार आहे। याला छान एक 2 ते 3 तास आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि हे गार झाले की मी गिरणीवरती दळून आणणार आहे। आमच्याकडे घरघंटी आहे त्याच्यात आम्ही दळणार आहोत। तुमच्याकडे जर घरघंटी नसेल किंवा गिरण नसेल तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा लावू शकता। मिक्सरच्या भांड्यात अगदी बारीक पीठ वाटून घ्यायचं आणि जी आपली सपिटीची चाळण असते म्हणजे मैदा चाळायची चाळण, त्या चाळणीनं हे पीठ चाळून घ्यायचं म्हणजे हे छान बारीक येतं। मी हे आता गार झाले की वाटून आणणार आहे आणि मग आपण पुढची पापडाची प्रोसेस बघूया। मंडळी, इथे मी पोहे छान भाजून मगाशी आपण ठेवले होते ते दळून आणलेत आणि त्याचं पीठ जे आहे ते चाळून घेतलंय। तर हे साधारण एवढं पीठ झालंय, तुम्ही इथे बघू शकता। आता मी हे मोजून घेणार आहे। ह्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। कशासाठी तर एक भाग जो आहे तो आपण लाल पापड करणार आहोत त्याच्यासाठी, दुसरा भाग आहे तो आपण हिरव्या वाटणाचे पापड करणार आहोत त्याच्यासाठी आणि तिसरा भाग जो आहे तो पापड लाटताना आपल्याला जे पीठ लावायला लागेल त्याच्यासाठी। तर इथे मी हा एक मोठा बाउल घेतलाय। ह्या बाउलनी पहिले एक एक बाउल आपण बाजूला काढूया। याच परातीमध्येच मी याचे 3ही वाटे घालणार आहे। तर मी हे एका बाजूला ओतून घेतो। हे जे एक बाउल भरून आपण पीठ घेतलंय हे आपल्याला पोहे करताना म्हणजे पापड करताना त्याला लावण्यासाठी, तर हे मी बाजूला ठेवणार आहे आणि हे थोडं थोडं पीठ उरलंय ते ह्या दोन्ही भागांमध्ये सारखं वाटून घालणार आहे। आता ह्या दोन्ही भागाची आपण आट काढून घेणार आहोत
जेणेकरून ती गार होईल आणि सगळे जमेस्तोवर आपलं हे पीठ थंड होऊन आपल्याला पापड घालायला सोपे जातील। सगळ्यात आधी आता आपण जे लाल पापड करणार आहोत त्याची आट काढून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं ठेवलं आहे आणि ज्या बाउलनी आपण पीठ मोजून घेतलं त्या 1 बाउल पिठासाठी 2 बाउल पाणी आपल्याला घ्यायचं आहे। तर मी हे यामध्ये काढून घेतो। तुम्ही इथे बघू शकता हे पूर्ण 2 बाउल भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। इथे आपल्या पाण्याला आता उकळी आली आहे हलकीशी। आता बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण ह्यामध्ये घालणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी पापड खार घेतलाय साधारण 2 मोठे चमचे, म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याने मी 2 मोठे चमचे पापड खार यामध्ये घालणार आहे। 2 ते 2.5 चमचे घेतलाय मी इथे। सोबतच चवीपुरतं मीठ घालूया। इथे मी घेतलंय हिंग, साधारण एक अर्धा चमचा मी ह्यामध्ये हिंग घालणार आहे। हिंगाचा स्वाद ह्या पोह्याच्या पापडांना खूप छान लागतो। आणि 1 ते 1.5 चमचा भरून लाल तिखट घेतलंय ते आपण घालूया। थोडे तिखट आवडत असतील थोडं जास्त घेतलं तरी चालेल। आणि आता एकदा ह्याला आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे। ह्या पाण्याला इथे आता उकळी आली आहे। एकदा मी ढवळून घेणार आहे आणि ह्या स्टेजला ह्याची थोडीशी चव बघायची आहे। ह्याच्यात तिखट मीठ आणि पापडखार थोडा पुढे असला पाहिजे, जेणेकरून पीठ घातल्यावरती वाळवल्यावरती ते थोडं कमी होतं, त्यामुळे पापडाची चव जी असते ती बिघडत नाही। मी ह्याची थोडीशी चव बघणार आहे। परफेक्ट आहे सगळं, काही घालायची गरज नाही। ह्या ज्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे, आता आपण जे पीठ मगाशी घेतलं होतं मोजून ठेवलं होतं 1 बाउलभर, हे पीठ सगळं आपण ह्यामध्ये घालणार आहोत। त्याच्या आधी मी आता गॅस बंद करणार आहे आणि मग हे पीठ आपण ह्यामध्ये घालणार आहोत। छान आता आपल्याला हाटून घ्यायचं आहे, ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्या सुरुवातीला थोडं हे पातळ वाटतं, पण हे जे पोहे आहेत ते चांगले भाजलेले असतात, त्यामुळे हे शोषून घेतात सगळं। तुम्ही बघू शकता छान सुक्क झालंय हे। आता पोह्याने सगळं पाणी शोषून घेतलेले। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ह्याला आतल्यात शिजू देणार आहे। एक अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण ह्याचे पापड घालणार आहोत। इथे आता आपण दुसऱ्या पिठाची तयारी करूया। त्याच्यासाठी मी सेम पातेलं घेतलंय, त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 वाट्या पाणी। ज्या ह्याने आपण घेतलं मोजून त्याच वाडग्याने मी इथे 2 वाडगे पाणी घालणार आहे यामध्ये। मगासारखंच इथं मी 2 बाउल पाणी घेतलंय। झाकण ठेवूया आणि हे पाणी पण आपण उकळवून घेऊया। इथे आपल्या पाण्याला उकळी आली आहे। आता मगासारखंच मी यामध्ये घालणार आहे। इथे मी घेतलाय पापड खार, तो आपण मगासारखाच 2 ते 2.5 चमचे घालूया। बाकी सगळं प्रमाण सारखंच आहे, फक्त आपण इथे लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची वापरणार आहोत। त्याचं आपण वाटण करून घेतलंय। तर सोबत आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अर्धा चमचा हिंग घालूया। इथे आता मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय, फक्त हिरवी मिरची आहे, मिक्सरला बारीक करून घेतली आहे। हा तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, त्यामुळे मी इथे 1 ते 1.5 चमचा घेतलाय। तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट घेतलं तरी चालेल। हा सगळा मी ह्यामध्ये घालतो। बस यामध्ये आपल्याला एवढंच घालायचं आहे। आता आपण हे छान ढवळून घेऊया। छानशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे ह्याला। उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत। इथे आता ह्याला छान उकळी आली आहे। मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे जे पीठ आहे मगाशी मोजून ठेवलेलं ते आपण ह्यामध्ये घालूया आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे मी हे छान मिक्स करून घेतलं आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ह्याला पण आपण एक 15 ते 20 मिनटं छान रेस्ट करून देणार आहोत. दोन्ही पिठं आपली इथे तयार होत आहेत. सगळेजण यायची मी वाट बघतोय. सगळेजण आले की मग आपण पापड करायला सुरुवात करूया. लाटलेले पापड काढून ठेवण्यासाठी मी असं सूप घेतलंय आणि ह्यामध्ये एक रद्दीचा पेपर मी ह्याच्यात टाकणार आहे आणि जे पापड आपले लाटून होतील ते काढून ठेवण्यासाठी आपण ही सूप वापरणार आहोत. ते पीठ जे आहे ते कुटून झालं की त्याच्या लाट्या करायच्यात आणि ते लाटलं की मग ह्याच्यात काढून ठेवायचे आणि हे सूप भरलं की मग आपण येऊन उन्हामध्ये वाळत घालणार. आम्ही सगळे आता पापड करायला जमलोय. आता ते पापडाचं पीठ आपण जे मगाशी तयार करून ठेवलं ते मी कुटून घेणार आहे. तर कुटण्यासाठी इथे मी सुपारीची विरी घेतली आहे आणि बत्ता घेतला आहे. तर हे आपण कुटून घेणार आहोत आणि मग ह्याच्या लाट्या करून आम्ही लाटणार आहोत. आता 2 भागात आपण करतोय. पहिले आम्ही हिरवं जे आपण करून घेतलं पांढऱ्या पापडासाठीचं ते तयार करून घेणार आहोत आणि मग लाल. हे पीठ कुटण्यासाठी आता मी इथे खलबत्ता घेतला आहे. आपण आता हे कुटून मऊ करून घेऊया. मळून घ्या, चांगला मळायला हवा आहे तो. म्हणजे ते बरोबर. पोह्याचे पापड करताना हे पीठ आपल्याला छान कुटून मऊ करून घ्यायचं असतं आणि मग त्याच्या गोळ्या करून आम्ही आता पापड लाटायला घेतोय. पापड बऱ्यापैकी आता लाल आपले लाटून झालेत. आता जे पांढरे पापड आहेत ते आपण लाटणार आहोत. पटकन पीठ द्यावं. आता हे जे पापड घेतलेले आहेत आपण लाटून ते कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे. जसे जसे लाटून होतील तसे तसे मी ते वाळत घालणार आहे. कडकडीत उन्हात आपल्याला ह्याला वाळत घालायचे म्हणजे हे लवकर वाळतील. पोह्याचे पापड एकमेकावर टाकले तरी ते चिकटत नाही. मंडळी आपले हे दोन्ही प्रकारचे पापड इथे वाळून तयार आहेत. एक दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घेतलेत मी. आता हे मी डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे आणि ह्यातले काही पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे. हे जे पापड आहेत ते आता आपण तळून बघणार आहोत. मी दोन्ही मधला एक एक पापड तळणार आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे ह्याला. तुम्ही बघू शकता केवढा छान मस्त फुललाय हा पापड. दुप्पट झालाय साईजला.
तुम्ही इथे बघू शकता आपले दोन्ही प्रकारचे पोह्याचे पापड आपण तळून बघितले. छान कुरकुरीत झालेत, मस्त दुपटी तिपटीने फुरलेत आणि अजिबात तेल ह्याला लागलेलं नाही किंवा तेलकट झालेले नाहीत. सगळं प्रमाण अगदी परफेक्ट पडलेलं आहे आपलं. तुम्ही अशाच पद्धतीने करून बघा नक्की. तुमचा अभिप्राय मला कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत राहा फूड लाईफ विथ स्वानंद. धन्यवाद.